तर याआधी आपण डेफिनेट इंटिग्रेशन मधल्या प्रॉपर्टीज बघत होतो. त्यामध्ये कोणत्या कोणत्या प्रॉपर्टी बघितल्या एकदा एक धावती नजर टाकू त्याच्यावरून. सुरुवातीला हा समजा ए आणि बी असेल तर पहिल्यांदा अप्पर लिमिट आणि नंतर लोअर लिमिट टाकून मध्ये वजा होणार. याच्यातला एवढा भाग आहे. मग प्रॉपर्टी वन मध्ये काय होतं, तर हा खाली आणि वर सेम लिमिट असेल तर व्हॅल्यू 0 असते. प्रॉपर्टी 2 मध्ये काय होतं, ए टू बी चं रूपांतर मी बी टू ए जर केलं तर इथं मला निगेटिव्ह चिन्ह द्यावं लागतं हे. ठीक आहे, ही ती दुसरी प्रॉपर्टी. आता तिसरी प्रॉपर्टी मध्ये काय बघितलं आपण, ए टू बी म्हणजे एफ एक्स डी एक्सच्या ठिकाणी एफ टी डी टी लिहिलं तरी चालणार आहे. फक्त एवढाच फरक आहे की हे जे लिमिट्स असतात ते एक्सचे असतात, इथले जे लिमिट्स असतात ते टीचे असतात, इथले लिमिट्स. ठीक आहे, एवढा फरक आहे फक्त त्याच्यामध्ये. मग चौथी प्रॉपर्टी होती, ए टू बी मला जायचं आहे तर मी वाया जाणार, ए टू सी पहिल्यांदा जाणार आणि नंतर सी टू बी जाऊ शकतो आपण. ठीक आहे, प्रोव्हाइडेड सी इज बिटवीन ए अँड बी असं असेल तर आपण हे करू शकतो. ही झाली चौथी प्रॉपर्टी. पाचवी प्रॉपर्टी आपण पाहिली होती, तर एफ ऑफ एक्स डी एक्स ही महत्वाची प्रॉपर्टी आहे. हा 0 टू ए जर असेल तर ए आतमध्ये येतो आणि याचं ए मायनस एक्स होऊन जातं. ठीक आहे, ए याच्यात उडी मारतो असं समजा आणि इथं ए मायनस एक्स होऊन जातं त्याचं. ठीक आहे, ही प्रॉपर्टी आहे. याच्याच सारखी प्रॉपर्टी 6 जी आहे, म्हणजे याचं उदाहरण पण बघितलं होतं आपण हे. आता मात्र आपण त्या प्रॉपर्टीकडे जाऊया. ही आहे तुमची प्रॉपर्टी 6 प्रॉपर्टी आहे, 6th प्रॉपर्टी. बघा आता इथं काय करायचं आहे. आधीचा काय होती प्रॉपर्टी, 5th प्रॉपर्टीमध्ये काय होतं, हा 0 पासून ए पर्यंत जात होतो आपण, 0 पासून ए पर्यंत, आणि मग हा एफ ऑफ एक्स होता. तर त्या एफ ऑफ एक्सचं रूपांतर आपल्याला काय होत होतं, हा बदलत नाही लिमिट, हा 0 टू एच आहे, 0 टू एच आहे, पण इथं आतमध्ये एफ ऑफ ए मायनस एक्स असा होत होतो, ए मायनस एक्स असा होतो. सो दॅट वॉज इट. ही 5th प्रॉपर्टी होती. आता इथं काय बघा, इथं 0 आहे का, इथं 0 नाही, हा ए पासून बी पर्यंत जात आहे, ए पासून बी पर्यंत जात आहे. मग इथं उडी मारताना नुसताच बी उडी मारत नाही, ए पण उडी मारतो त्याच्यामध्ये, म्हणजे ए आणि बी दोघं जण याच्यामध्ये जातात. म्हणजे इथं काय होणार, ए प्लस बी मायनस एक्स डी एक्स असा तो मिळतो आपल्याला. लक्षात येत आहे का बघा, इथं मी काय म्हटलं होतं, 0 आणि ए, खरं तर मग ए आतमध्ये जातो आणि काय मिळालं, ए मायनस एक्स. तसंच इथं दोघं जण असल्यामुळे ए आणि बी दोघं जण काय होतात, याच्या आतमध्ये जातात आणि आपल्याला ए प्लस बी मायनस एक्स असं लिहिता येतं त्याच्यामध्ये. ठीक आहे, तर एफ ऑफ एक्स, आता हा तर आपल्याला सोल्युशनचा भाग, हे कसं सोडवायचं ते बघूया. सुरुवात करू याच्याने की पहिल्यांदा एफ ऑफ एक्सला काहीतरी व्हॅल्यू द्यावं, इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ एक्स हा जी ऑफ एक्स आहे असं कन्सिडर करू. त्यानंतर आर एच एस कन्सिडर करू, राईट हँड साईड कन्सिडर करू. शांतपणे व्यवस्थितपणे लक्ष देऊन बघा, हे समजून येईल. कारण की प्रॉपर्टीज सुद्धा एक्झाममध्ये विचारल्या जाऊ शकतात. एक 3 मार्कासाठी हा थिअरम सारखाच भाग कन्सिडर केला जातो. ठीक आहे, मग त्याच्यामध्ये हा जो आतमध्ये आहे ए प्लस बी मायनस एक्स, एवढ्या सगळ्याला मी टी ठेवणार आहे, एवढ्या सगळ्याला काय करणार आहे, टी ठेवणार आहे. असं केल्यानंतर काय होणार आहे, एक्सची व्हॅल्यू काय मिळेल मला, हा एक्स इकडे घेऊन येऊ, या टीला तिकडे पाठवून टाकू, म्हणजे काय होणार, हा एक्स इकडे आल्यानंतर एक्स पॉझिटिव्ह झाला, एक्स झाला पॉझिटिव्ह, आणि हा टी इकडचा इकडे गेल्यामुळे निगेटिव्ह झाला तो, मग ए प्लस बी मायनस टी मिळतो आपल्याला तो. त्यानंतर याचा डेरिव्हेटिव्ह काढू, डेरिव्हेटिव्ह काढल्यानंतर काय मिळणार आहे मला, इथंच काढू डेरिव्हेटिव्ह वाटलं तर. इथं बघा, याच्यावरून डेरिव्हेटिव्ह काढू. एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय, डीएक्स असतो, एकच असल्यामुळे डीएक्स दिला इथं. ए आणि बी दोन्ही पण कोण आहेत, कॉन्स्टंट आहेत, आणि कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह हा 0 असतो, त्यामुळं याच्या डेरिव्हेटिव्ह मध्ये काही नाही येणार. खरं तर हा 0 मायनस डी टी केल्यासारखा झाला हा, आणि टीचा डेरिव्हेटिव्ह काय झाला, डी टी झालेला आहे. ठीक आहे, तर डीएक्स बरोबर मायनस डी टी, म्हणजे जो माझा इथं वर डीएक्स आहे, हा जो डीएक्स आहे किंवा इथं घेतलेला आपण आर एच एस मध्ये कन्सिडर, त्या डीएक्सच्या ठिकाणी मला काय ठेवता येणार आहे, मायनस डी टी. आणखीन काय, ए प्लस बी मायनस एक्सच्या ठिकाणी काय ठेवता येणार आहे, मला टी ठेवता येणार आहे. ठीक आहे, मग आता परत लिमिटचा विचार करू. हे जे लिमिट्स आहेत हे कोणाचे आहेत, हे एक्सचे लिमिट्स आहेत. हे कोणाचे आहेत, एक्सचे लिमिट्स आहेत. हा एक्सचा लिमिट आहे आणि हा सुद्धा एक्सचा लिमिट आहे.
पण मी आतमध्ये आता याच्या ठिकाणी जर टी ठेवला, हा टी इथं ठेवणार आहे मी, म्हणजे इथं टी येईल माझा, आणि इथं dxच्या ऐवजी dt, म्हणजे इथं dt मायनस dt जो आहे तो मायनस dt मध्ये येईल. म्हणजेच मला इंटिग्रेशन हे टी च्या स्वरूपामध्ये आलेलं आहे. तर मला इथं x चे लिमिट घेऊन चालतील का? तर नाही चालणार. जर हे x चे लिमिट्स ज्यावेळेस dx असतात त्यावेळेस चालतात, पण ज्यावेळेस मी dt घेतो त्यावेळेस मला बंधन करायचं आहे की मी t चे लिमिट्स काढून द्यायला पाहिजे त्यांना. मग आता काय करणार त्याच्यासाठी बघा. मग x ची एक व्हॅल्यू a जर x ची a जर असेल तर t ची काय येणार हे काढायला पाहिजे. आता बघा त्याच्यासाठी काय करतो आपण. x ची व्हॅल्यू a घेतली, हे कशावरून घेतलं? याच्यावरून घेतलं. x ची व्हॅल्यू a घेतली आणि ती व्हॅल्यू ठेवली याच्यामध्ये, x ची व्हॅल्यू a इथं ठेवल्यानंतर काय होणार आहे माझा? a ठेवला, हा मायनस a होऊन जाईल, म्हणजे हा a प्लस हा a मायनस कॅन्सल होऊन जाईल, म्हणजे t इज इक्वल टू काय मिळतो मला? b मिळतो. म्हणूनच इथं लिहिलेलं आहे आपल्याला t इज इक्वल टू b. म्हणजे जेव्हा x हा a असतो, तेव्हा t हा किती असतो? b इतका असतो तो. ठीक आहे. मग तसंच पुढे जर x b असेल तर हा कुठून घेतला? हा b इथं आहे ना, x ची दुसरी व्हॅल्यू, x ची पहिली व्हॅल्यू घेतली इथं आपण, पण दुसरी व्हॅल्यू इथं. x ची व्हॅल्यू जर b असेल तर t काय होतो? पहिल्यांदा हा जो b आहे तो याच्यामध्ये टाकून बघायचा, x च्या ठिकाणी b टाकून बघायचा, म्हणजे इथं काय येणार आहे? b येणार आहे, आणि हा b आणि हा मायनस b काय होईल? मग कॅन्सल होईल, आणि मला काय मिळेल? मग t ची व्हॅल्यू किती मिळणार आहे? a. t इज इक्वल टू काय मिळणार आहे आपल्याला? a मिळणार आहे आपल्याला. ठीक आहे. मग बघा बरं काय काय झालं याचं रूपांतर. हे जे फर्स्ट इक्वेशन दिसतंय इथं तुम्हाला, की हे जे फर्स्ट आहे हे, याचं रूपांतर कशामध्ये झालेलं आहे? याच्या ठिकाणी टी ठेवला आहे, मग आला का टी? इथं आला. याच्या ठिकाणी मायनस dt येणार, इथं दिलेत का नाही मायनस dt, ते मायनस dt आहे, मायनस चिन्ह इथं आहे बरं का, मायनस चिन्ह इथं आहे. आणि त्याचे लिमिट्स कसे होते? आधी कसे होते? हा a पासून b पर्यंत होता, हा कुठं होता? a पासून b पर्यंत. आता मात्र काय झाला? x a असताना t b आहे, मग t हा किती आहे? b आहे, आणि x b असताना t मात्र a आहे, म्हणून a येणार इथं. ठीक आहे. मग बघा, म्हणजे a टू b चं रूपांतर आता b टू a मध्ये झालंय बघा, b टू a मध्ये झालेलं आहे. ओके. या गोष्टीच फक्त इथं महत्वाच्या आहेत, बाकीचा भाग सोपा आहे तसं काय. मग आता एक प्रॉपर्टी आपण बघितली, दुसरी प्रॉपर्टी होती मला वाटतं सेकंड प्रॉपर्टी मध्ये दिलं होतं की a टू, आता हा b टू a आहे त्याचं रूपांतर मला a टू b करायचं असेल तर याला एक निगेटिव्ह चिन्ह द्यावं लागतं. मग ऑलरेडी एक निगेटिव्ह चिन्ह आहे, त्याला परत एकदा निगेटिव्ह चिन्ह दिल्यावर काय येणार आहे? इथं पॉझिटिव्ह चिन्ह येणार आहे, त्यामुळे इथं प्लस आलेलं आहे आपल्याला. म्हणजे लिमिट्स मी बदलले, वरचा खाली आणि खालचा वर केला की याच्या चिन्हामध्ये बदल होतो. याचा आधीच निगेटिव्ह आहे आणि झालेला परत एकदा निगेटिव्ह म्हणून काय झाला? हा पॉझिटिव्ह झाला. मग हे झाली ते प्रॉपर्टी सेकंड मध्ये. मग याच्यामध्ये आणखीन एक प्रॉपर्टी अशी थर्ड प्रॉपर्टी होती की जर t dt असेल तर त्याला x dx लिहू शकतो आपण. इथं f of t पाहिजे बरं का, f of x आणि मग dx लिहिला पाहिजे इथं खरं तर, f of x dx, f of x आणि dx, म्हणजे t च्या ऐवजी x आणि इथं x नुसताच बरं का, इथं सबस्टिट्यूशन असा भाग नाही, म्हणजे मी असं करत नाही पुट t इज इक्वल टू x वगैरे करत नाही, मी कुठलंही लेटर घेऊ शकतो. हे जर बदललं तर लिमिट्स मध्ये काही फरक पडत नाही, नुसतं लेटर बदलतोय. हा t च्या ऐवजी x आणि या t च्या ऐवजी x करतोय मी, fx dx असं करतोय. ओके. मी इक्वल टू वगैरे असं पुटअप करत नाही तिथं. हा तर हा काय झाला आपल्याला मग fx dx झाला, हा fx dx. हा fx dx म्हणजेच काय हो? इथलाच भाग आहे ना, हाच भाग आहे, म्हणजे LHS आपल्याला मिळाले परत, म्हणूनच इथं लिहिलं की LHS आपल्याला मिळाले परत. दॅट इज वाय LHS इज इक्वल टू RHS. मग आता ही प्रॉपर्टी काय सांगते आणखीन एकदा बघा. याच्यामध्ये जर लिमिट a टू b असेल तर या दोघांची बेरीज करून आपण याच्यामध्ये टाकू शकतो आणि मग a प्लस b मायनस x असं त्याला लिहू शकतो. ओके. मग या प्रॉपर्टीचा वापर करून एक उदाहरण सोडवलेलं आहे, इथं बघूया इथं काय दिलेलं आहे. आता हा i जो आहे इंटिग्रेशन म्हणून i देतात बरं का, i इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1 टू 2 आणि स्क्वेअर रूट ऑफ x डिवायडेड बाय याच्या आतमध्ये हा 3 मायनस x आहे आणि प्लस रूट x आहे. इथं a ची आणि b ची किंमत किती आहे? 1 आणि 2 आहे. मग मला जे हवं आहे ते काय बघावं.
हा जो स्क्वेअर रूट आहे हा इथपर्यंतचा बरं का, हा चुकून आलाय तो, हा एवढाच आहे स्क्वेअर रूट, हा दुसरा स्क्वेअर रूट एवढा, हा चुकून तसा झालेला आहे. हे दोन स्क्वेअर रूट वेगळे वेगळे आहेत. आता बघा मी काय करू शकतो, जिथं जिथं एक्स आहे त्याचं रूपांतर मी कशामध्ये करू शकतो, ए प्लस बी मायनस एक्स, ए प्लस बी मायनस एक्स मध्ये करू शकतो. मग आता ए प्लस बी किती आहे आपला, 1 प्लस 2 मायनस एक्स, 1 प्लस 2 मायनस एक्स. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी एक्स आहे तिथं मी 1 प्लस 2 मायनस एक्स असं लिहिणार, ज्या ठिकाणी एक्स आहे. मग आता कुठं होता एक्स, इथं होता एक्स, एक्सच्या ठिकाणी लिहिला का 1 प्लस 2 मायनस एक्स लिहिला का, यस इथं लिहिलेलं आहे. इथं एक एक्स आहे तिथं लिहिला का, 1 प्लस 2 मायनस एक्स लिहिला का, 1 प्लस 2 मायनस एक्स इथं लिहिला. आणखीन कुठं एक्स आहे, इथं देखील एक एक्स आहे तिथं पण लिहिला. हां पण लिहिताना एक काळजी घेणं फार महत्त्वाचं आहे, या एक्सच्या बाहेर निगेटिव्ह चिन्ह आहे, ते निगेटिव्ह चिन्हामुळे आतले चिन्ह बदलत असतात, त्यामुळे हे निगेटिव्ह चिन्ह असेल तर इथं ब्रॅकेट टाकणं फार महत्त्वाचं आहे. दिस इज अ कंपल्सरी थिंग. ब्रॅकेट जर तुम्ही नाही टाकला तर उत्तर चुकणार तुमचं. हे निगेटिव्ह चिन्ह बाहेर असल्यामुळे ब्रॅकेट टाकले आपण. ठीक आहे, पुढे बघूया. आता पुढे मग वरच्याचं काय झालेलं बघू. हा लिमिट काय बदलतो का, लिमिट बदलत नाही, तो 1 to 2 तसाच राहणार आहे, 1 to 2च आहे तो. आता आतमधल्या गोष्टींचं काय झालेलं, 1 प्लस 2 किती झाला, हा 3 झालेला आहे. आणि इथं किती येत आहे, हा 3 आहे. आता मायनस 1 -2 म्हणजे -3 झाले. आता 3 - 3 म्हणजे हे सगळंच कॅन्सल झालं. आणि हा मायनस चिन्ह कोणाला आला, मायनस चिन्ह या मायनसला आला, म्हणजे नुसताच काय राहिला तिथं, एक्स राहिला तिथं. आणि इथं जो आहे 1 प्लस 2 म्हणजे किती आहे, 3 मायनस एक्स आला तो. ओके, मग आता वर काय मिळालेलं आहे, 3 मायनस एक्स मिळालेलं आहे. म्हणजे या गोष्टीचं रूपांतर कशामध्ये झालंय बघा, या इंटिग्रेशनचं रूपांतर याच्यात झालंय. याच्यामध्ये डिनॉमिनेटर सेम आहे आपला, डिनॉमिनेटर काय झाला, सेम आहे. हा मगाशी सांगितलं होतं की हा एवढाच आहे, √3 मायनस एक्स आणि √x. इथं देखील √3 मायनस एक्स आणि √x आहे. तर अशा कंडिशनमध्ये काय करायचं, या दोघांची बेरीज करायची, कारण डिनॉमिनेटर सेम आहे का नाही, याचा डिनॉमिनेटर आणि याचा डिनॉमिनेटर सेम असल्यामुळे या दोन्ही इंटिग्रेशनची काय करायची, बेरीज करायची. i प्लस आय किती मिळतात आपल्याला, 2i मिळतात. आता हा डिनॉमिनेटर सेम असल्यामुळे या दोघांसाठी म्हणून एकच डिनॉमिनेटर लिहिलेला आहे. मग न्यूमरेटर कोण कोण आहे, हा √x एक न्यूमरेटर आहे आणि हा 3 मायनस एक्स एक आहे. मग √x एकदा घेतला आणि 3 मायनस एक्स एकदा लिहिला. पण इथं बघितलं तर काय दिसतंय, खालची आणि वरची दोन्हीही टर्म कशी आलेले आहेत, सेम आलेले आहेत. त्यामुळे हे काय होणार आहे, कॅन्सल होणार. आणि सिम्पली आतमध्ये काय मिळणार आहे आपल्याला, 1 to 2 नुसता dx लिहिलेला आहे मी. खरं तर 1 dx लिहिला तरी चालतो, त्याला काही नाही, म्हणजे 1 राहतं आतमध्ये. 1चं इंटिग्रेशन किती असतंय, 1चं इंटिग्रेशन असतंय x आणि लिमिट्स त्याचे 1 to 2 दिलेले आहेत. मग पहिल्यांदा अप्पर लिमिट ठेवणार आपण, पहिल्यांदा अप्पर लिमिट ठेवला जो 2 आहे, खालचा मग लोअर लिमिट ठेवला जो 1 आहे, दोघांची वजाबाकी केली म्हणजे काय मिळाला मला, 1 मिळाला. इथं काय मिळतोय, 1 मिळतोय. जर 2i = 1 तर i = हा 2 या 1च्या खाली जाणार, हा 2 काय होणार, 1च्या खाली जाणार आणि मग काय मिळणार आपल्याला, 1/2. तर या पद्धतीचे उदाहरण सोडवण्यासाठी प्रॉपर्टी 6 चा वापर करतात. इथं दिसतंय आपल्याला हा 3 मायनस एक्स आहे, हा x आहे आणि हा 3 कसा आहे, 1 प्लस 2 म्हणजेच किती आहेत, 3 आहेत. त्यामुळे इथं ते ठेवायला हरकत नाही. असं थोडंसं प्रॅक्टिस नंतर तुम्हाला समजेल प्रॉपर्टीमध्ये कसं सोडवायचं ते. आता याच्या पुढे एक प्रॉपर्टी आहे, पूर्ण प्रॉपर्टी घेतो मी पहिल्यांदा स्लाइडवर, मग पुढचा विचार करूया. आता या प्रॉपर्टीचं वैशिष्ट्य काय बघूया. इथं लिमिट्स जे आहेत ते बघा, 0 पासून 2a पर्यंत आहेत. लिमिट्स कुठे आहेत, 0 पासून 2a आहे. इथं नुसता a नाही तर 2a आहे. तर याचं रूपांतर काय केलेलं आहे, दोन लिमिटमध्ये केलेलं आहे मी. एक लिमिट आहे 0 to a, दुसरा पण लिमिट आहे 0 to a. असं समजू नका की हे a प्लस a म्हणून 2a झाले, असं होत नसतं बरं का. इथला एक a मिळाला आणि इथला एक मिळाला, मज्जा आली आणि ह्या दोघांची बेरीज झाली आणि 2a मिळाला, असं होत नाही. फक्त समजून घ्या की इथं 2aचं रूपांतर एकदा a एकदा दिलंय आणि एकदा a दुसरा एकदा दिलाय. आणि आतमध्ये काय लिहिलेलं आहे, एकदा x आहे तसा लिहिलेला आहे, इथं xच आहे, f(x)च आहे, f(x) आहे तसं लिहिलंय आणि दुसऱ्या वेळेस मात्र त्याला 2a - x असं केलेलं आहे.
ही थोडीशी दिसायला विचित्र प्रॉपर्टी आहे, पण तरी ह्या प्रॉपर्टीचा आपण विचार करूया आणि हे प्रूव्ह करून दाखवतो मी तुम्हाला की काय काय आहे. पहिल्यांदा विचार करा. बघा, हा 0 to 2a आहे, एफ ऑफ एक्स आहे, dx आहे. तर याचं रूपांतर 0 to a एफ ऑफ एक्स आणि 0 to a एफ ऑफ 2a मायनस एक्स मध्ये झालेलं आहे. मग आपण कन्सिडर आधीपासून करतोय त्याचप्रमाणे आता RHSच कन्सिडर करू. चला RHSचा विचार करू. हे आहे आपली RHS. त्याच्यामध्ये एका इंटिग्रेशनला I1 म्हणू आणि एका इंटिग्रेशनला I2 म्हणू आणि या दोघांची बेरीज करून मला केवढा आणून दाखवायचं आहे, हे एवढं आणून दाखवायचं आहे. 0 to 2a एवढं आणून दाखवायचं आहे मला. ठीक आहे, मग बघू आता. सुरुवातीला हा तर भाग सोपा आहे, याच्यामध्ये काही बदल करायची गरज नाही, कारण की हा याच्यासारखाच दिसतोय का नाही, एफ ऑफ एक्स डीएक्स. फक्त लिमिट बदललेत म्हणून काय झालं, पण आतला भाग सेमच आहे. त्यामुळे याच्यात शक्यतो आपण काय बदल करणार नाही. हा भाग कसा जरा वेगळा झालेला आहे, त्यामुळे याच्यापासूनच कन्सिडर करणार. म्हणून फक्त इथं I2 आहे तोच कन्सिडर केला आहे आपण. CDR चा अर्थ कन्सिडर, तो आपण कन्सिडर करूया. तो 0 to a एफ ऑफ 2a मायनस एक्स dx आहे. मग इथं काय करायचं, तर हा 2a मायनस एक्स जो आहे त्याला मी काय ठेवणार, t ठेवणार. या 2a मायनस एक्सचं रूपांतर काय करणार, t मध्ये ठेवणार. मग इथं t ठेवल्यामुळं x ची व्हॅल्यू काय मिळणार आपल्याला. आता हा x काय होणार, इकडे जाणार आणि t मात्र इकडे जाणार. म्हणजे x किती मिळाला मला, x इज इक्वल टू 2a मायनस टी. टी हा तिकडे गेल्यामुळे 2a मायनस टी मिळाला. आणि मग dx ची किंमत आता काढू. dx म्हणजे याचा डेरिव्हेटिव्ह घेणे. x चा डेरिव्हेटिव्ह dx, 2a चा डेरिव्हेटिव्ह 0, त्यामुळे तो नाही लिहित. मायनस चिन्ह आहे त्यामुळे मायनस चिन्ह लिहिलं. आणि t चा डेरिव्हेटिव्ह किती आहे, dt आहे. तो भाग इथं केलेला आहे मी आता. ठीक आहे. आणि मग आणखीन काय करायला पाहिजे आपण, आणखीन एक कुठली गोष्ट करायला पाहिजे. कोणी ऑडिओ चालू करून सांगू शकताय काय करायला पाहिजे आता आपण. हे सबस्टिट्यूशन केलं आपण, पुढं काय करायचंय. सबस्टिट्यूशन केल्यानंतर काय करावं लागतं, लिमिट्स फाइंड करायचे. कोणाचे लिमिट्स फाइंड करायचे, टीचे लिमिट्स फाइंड करायचे. करेक्ट. आता जे आहेत ते कोणाचे लिमिट्स आहेत, आता इथे dx आहे म्हणजे x चे लिमिट्स आहेत. हे x चा लिमिट आहे. हा x इज इक्वल टू 0 आणि x इज इक्वल टू a. आता इथं मी तुम्हाला एक छोटंसं टेबल करून दाखवतो, मग त्यावरून आपण करूया. आता आपण आधी लिहू x आणि नंतर लिहू p. ठीक आहे. मग x ची व्हॅल्यू काय आहे, x ची व्हॅल्यू किती आहे, x चे लिमिट 0 टू a पासून, म्हणजे 0 पासून a पर्यंत. 0 पासून a पर्यंत. मग x ची व्हॅल्यू 0 ही काय करायची, ही 0 घ्यायची व्हॅल्यू आणि x मध्ये टाकायची. म्हणजे काय होणार, इथं 2a मायनस 0 येईल. 2a मायनस 0 म्हणजे इथं काय मिळणार मला, 2a मिळणार. जर x 0 असेल तर t काय मिळतो, 2a मिळतो. आणि तसंच आता x ची व्हॅल्यू काय टाकूया, a टाकूया. इथं x ची व्हॅल्यू काय टाकणार मी, इथं x ची व्हॅल्यू काय टाकणार, a टाकणार. मग 2a मायनस a म्हणजे काय मिळाला मला, a मिळतो. म्हणजे t ची व्हॅल्यू काय आली, परत एकदा a आली. बघा बरं का झालेला बदल काय आहे. आधी जे लिमिट्स होते x चे काय होता आपला 0 टू काय होता, a होता. 0 टू a हे x चे लिमिट्स होते. मात्र t चे लिमिट्स काय यायला लागलेत आता, 2a पासून a पर्यंत, म्हणजे 2a पासून a पर्यंत यायला लागला तो. ठीक आहे. मग हाच फॉर्म पुढे दिसला पाहिजे आपल्याला. हे झाले लिमिट्स टाकले बघा आपण, इथं लिमिट्स टाकले त्यामुळे काय मिळालं आपल्याला, 2a पासून a पर्यंत मिळाला. इथं t ठेवला आणि इथं जो मिळालेला dx ची व्हॅल्यू मायनस dt ठेवली. मग हा मायनस चिन्ह काय होणार, बाहेर येणार. मायनस चिन्ह काय केलं, बाहेर केला. मग याच्या पुढच्या स्टेपमध्ये काय होईल, कुणाला काय अंदाज आहे का, याच्या पुढच्या स्टेपमध्ये काय होणार. मायनस चिन्ह मला काढून टाकायचं तिथलं, मी काय करायला पाहिजे, लिमिट्स काय करायचे, स्विच करायचे ना, वरचा खाली आणि खालचा वर येणार. लिमिट्स काय होणार बघा, मला हे निगेटिव्ह चिन्ह काढून टाकायचं इथलं. म्हणल्यानंतर काय होणार, की 2a वर जाणार आणि a खाली येणार, म्हणजे a टू 2a झाला तो. ठीक आहे.
म्हणजे याचं रूपांतर याच्यामध्ये झालं. हा झाला माझा I2 होता माझा, हा I2. आधीचं जे होतं ते इथं I2 ची किंमत इथं टाकणार मी इथं. म्हणजे आता पूर्णपणे I1 तर ॲज इट इज ठेवला आपण 0 to f of x dx. त्याच्यामध्ये आत्ता मिळालेला I2 आपण टाकू, म्हणजे माझं LHS मिळतंय का बघूया. ठीक आहे. आणि इथं नुसतं आता एक अशी प्रॉपर्टी की नुसतं टीचं जे आहे रूपांतर, नुसतं टीला बदलून टीचं रूपांतर एक्स मध्ये केलं तरी चालतं आहे, टीचं रूपांतर एक्स मध्ये केलं तरी चालतं आहे. ही एक प्रॉपर्टी आहे, ती वापरू. कारण की आपलं LHS मध्ये सगळं एक्स मध्ये आहे आणि इथं टी मध्ये मिळून उपयोग नाही मला. हे प्रॉपर्टी विसरायची नाही, इथं वापरायची ती प्रॉपर्टी. मग आता बघू ही हा जो I2 आहे आपला, I2 ची किंमत होती, ही I2 होता आपला. I2 ची किंमत काय आली, याच्यावरून याच्यावर रूपांतर झालं. त्यामुळे I2 आणि I1 दोघांची किंमत ठेवूया. ही झाली I1 ची किंमत होती, ही I1 ची किंमत इथं टाकली, I2 ची किंमत इथं टाकली. आता बघा याच्या आतमधला बघा, याच्या आत मसाला सेम आहे, f of x dx. याच्या पण आतमध्ये f of x dx आहे. बरं, याचं लिमिट काय म्हणताय आपण, 0 to a आहे आणि याचं लिमिट a to 2a आहे. काय सुचतंय का मग, 0 to a आणि a पासून 2a पर्यंत जर असेल तर काय प्रॉपर्टी वापरायची, कुठली प्रॉपर्टी वापरायची. इथं ऑडिओ चालू करून सांगा कोणीतरी. हा बघा इथं 0 पासून a पर्यंत आहे आणि a पासून 2a पर्यंत आहे. कुठली प्रॉपर्टी वापरतील मला, हा सांगा. बरोबर आहे, प्रॉपर्टी 4. प्रॉपर्टी 4. म्हणजे सांगितलं तर मित्र बरं होईल. काय कुठली वापरायची, A to C, C to B. A to B आणि B to C. बरोबर आहे. म्हणजे हा याच्यासारखा दिसतो, A पासून B पर्यंत गेलेला आहे आणि B पासून C पर्यंत गेलेला आहे. असं जर असेल तर A to C मला लिहिता येतं डायरेक्टली. बरोबर आहे. फक्त हा B कसा असला पाहिजे, A आणि C च्या मधला असला पाहिजे. A आणि C च्या, आता एखाद्या गावाला जायचं म्हणजे मधलं गाव लागायला पाहिजे का नाही. आता A किती आपला 0 आहे, C किती आहे 2A. A आणि 2A बघा बघू, 0 आणि 2A च्या मध्ये A लागतो का आपल्याला, तर निश्चितच लागतो आपल्याला. 0 आणि 2A च्या मध्ये काय लागतो, A लागत असतो. कारण की 0 मध्ये A मिसळल्यावर A येतंय, A मध्ये A मिसळल्यानंतर मग परत 2A येतंय. त्यामुळं ही प्रॉपर्टी आपण इथं वापरणार. तर इथं डायरेक्टली काय येणार, इंटिग्रेशन ऑफ A to C येणार. हा A to C, A to C म्हणजेच काय 0 to 2A. त्यामुळे डायरेक्टली काय आलेलं आहे, 0 to 2A आलेलं आहे. आणि हे म्हणजेच माझं काय होतं, LHS होतं. सो दिस प्रॉपर्टी इज ऑल्सो प्रूव्ड. ठीक आहे. तर हा भाग बघूया आता. मग याच्यावरचं एखादं सम आपण करता येईल का बघूया. आता हा जो आहे याच्यामध्ये काय दिलेलं आहे, 0 to पाय दिलेला आहे. मग याचे दोन तुकडे करू. एक ते 0 to पाय डायरेक्टली न जाता इथं काय करणार, 0 to π/2 आणि मग π/2 to पाय असं करणार आहेत आपण इथं. ठीक आहे. मग हा जो आहे, हा पाय जो आहे त्याला असं लिहिता येतं की आपल्याला 2 × π/2, 2 × π/2 असं लिहिता येतं आपल्याला. मग त्याला लिहिलं आपण. कारण की प्रॉपर्टी काय सांगते आपल्याला, माझ्याकडे फॉर्म कुठला आहे, असा फॉर्म असला पाहिजे 0 पासून 2A पर्यंत असेल तर याचं रूपांतर काय होणार, एकदा 0 to A मध्ये होणार, दुसऱ्यांदा सुद्धा 0 to A मध्येच होणार आहे. पण एकदा हा नुसताच x आहे, एकदा हा 2A - x आहे. f of x म्हणजे काय आहे, 2A - x आहे. तर मग माझा बघा बघू सेम आहे का फॉर्म. हा 2 × A, A म्हणजे किती झाला माझा, A जो आहे तो म्हणजे π/2 बरं का, A म्हणजे π/2. ठीक आहे. मग आता त्याच पद्धतीने मांडायचा प्रयत्न करू. आता बघा 0 लिहिला 0, नंतर A पाहिजे, A म्हणजे किती π/2 आहे, π/2 लिहिला, आतमध्ये x पाहिजे म्हणजे ही जी काय टर्म आहे ॲज इट इज आला, cos² x आला. मग प्लस परत एकदा 0 पासून A पाहिजे, 0 पासून A म्हणजेच π/2 असल्यामुळे 0 पासून π/2 पर्यंत, 0 पण आहे π/2 पण आहे. नंतर माझा कसा आला पाहिजे फंक्शन, जिथं जिथं x आहे, जिथं जिथं x आहे तिथं मी 2A - x लिहिणार.
जिथं जिथं एक्स आहे इथं बघा इथं स्क्वेअर आहे, हा पहिली गोष्ट तर हा स्क्वेअर आहे, हा स्क्वेअर इथं नाही लिहिला पाहिजे, हा स्क्वेअर इथं आला पाहिजे. कॉस स्क्वेअर ऑफ आतमध्ये काय 2 इंटू ए, बघा बघू इथं लिहिलंय 2 इंटू ए मायनस एक्स. ठीक आहे, हे पूर्णपणे तुम्हाला दिसतंय समोर. मी आणखीन एकदा सांगायचा प्रयत्न करतो, नीट लक्ष द्या. हा म्हणजे 0 to 2a आहे माझा, आणि मध्ये कोण लागतंय मला, ए लागतंय मध्ये. ठीक आहे, या प्रॉपर्टीज आणि या प्रॉपर्टीचा विचार करा. 0 to 2a म्हणजे 0 to पाय होता, 0 to पायच्या ऐवजी 0 to 2 इंटू 2 π/2 असं लिहितो मी त्याला. म्हणजे तो प्रॉपर्टी आहे, आपल्याला ती वापरायची, लक्षात येतं. मग एकदा 0 to π/2 आणि 0 to π/2 दोन्हीकडे करायचं. इथं 0 to a केल्यासारखं. एकदा मात्र ॲज इट इज टर्म ठेवायची आणि एकदा मात्र 2a - x करून लिहायचं त्याला. ठीक आहे, मग आता याचं काय काय होणार ते बघा. पहिल्यांदा हा तर जो आहे हा 2 आणि 2 काय होणार, इथला आतमधला 2 आणि 2 कॅन्सल होणार, पाय मायनस एक्स येणार. पाय मायनस एक्स म्हणजे कुठला क्वाड्रंट येतो, पाय मायनस एक्स म्हणजे कोणी सांगेल का मला, पाय मायनस एक्स कुठला क्वाड्रंट येतो? सेकंड क्वाड्रंट. येस करेक्ट. पाय मायनस एक्स म्हणजे सेकंड क्वाड्रंट येतो. सेकंड क्वाड्रंट मध्ये कॉस कसा असतो, ऑल स्टुडंट टेक कॉपी, म्हणजे इथं कॉस इथं आहे, कॉस हा चौथ्या क्वाड्रंट मध्ये पॉझिटिव्ह येतो आणि इथं तर ऑल आर पॉझिटिव्ह. म्हणजे सेकंड क्वाड्रंट मध्ये कॉस कसा असतो, निगेटिव्ह असतो, त्यामुळे हा निगेटिव्ह आलाय. करेक्ट. आणि पाय असल्यामुळे कॉसला कॉस लिहिणार आपण. समजा हा π/2 असला असता तर कॉसचा मी साईन केला असता, पण हा पाय असल्यामुळे कॉसला कॉस लिहितोय मी इथं. ठीक आहे, पण याचं काय, हे सगळं खरं आहे, पण इथं काय लिहिलंय, स्क्वेअर लिहिलंय. त्याचा स्क्वेअर असल्यामुळे या निगेटिव्हनी काय फरक पडत नाही त्याला. मग त्यामुळे याचा पण काय मिळणार आहे मला, कॉस स्क्वेअर मिळणार आहे. स्क्वेअर केल्यामुळे काय झाला, हा कॉस स्क्वेअर मिळाला. जरी मायनस कॉस असेल तरी त्याचा स्क्वेअर असल्यामुळे काय झाला, कॉस स्क्वेअर मिळालेला आहे. मग आतमध्ये बघा इथं 0 to π/2, इथं देखील 0 to π/2, इथं कॉस स्क्वेअर आहे, इथं देखील कॉस स्क्वेअर आहे. मग अशा परिस्थितीमध्ये मला काय करता येईल, आपल्याला डायरेक्टली 2 टाइम्स कॉस स्क्वेअर आला. हा सेम टर्म आहेत का नाही, हे आणि हे डिक्टो आहे, इट्स डिक्टो, सेम टू सेम, म्हणून ते 2 वेळा लिहिलेलं आहे. म्हणून काय लिहिलं त्याला, 2 वेळा लिहिलेलं आहे. आणि मग आता लिहू शकतो आपण इथं कॉस स्क्वेअर जो असतो, आता आपल्याकडे फॉर्म्युला आहे कॉस स्क्वेअर इज इक्वल टू 1 + cos 2x/2, किंवा असा पण फॉर्म्युला आहे की 1 + cos 2x. ट्रिग्नोमेट्री मधले 11वीचे फॉर्म्युले एकदम जबरदस्त पाठ पाहिजेत. 1 + cos 2x इज 2 cos square x. हा ट्रिग्नोमेट्रीचा फॉर्म्युला आहे आपल्याकडे. हा, किंवा काही जणांना नुसता एवढा आठवतो बघा, cos 2x इज इक्वल टू 2 cos square x -1 असा आठवतो. हा 1 आठवत नाही काही जणांना. मग तोच तो फॉर्म्युला आहे. हा 1 इकडे घेतला की 1 + cos 2x येईल, आणि खाली 2 घेतला की मग आपल्याला cos square x मिळेल. ठीक आहे, मग आता हा 1 + cos 2x/2 लिहिला आहे. मग हा 2 जो आहे हा बाहेर घेणार, किंवा हा याला कॅन्सल करू शकतात डायरेक्टली. कॅन्सल झाला. आतमध्ये काय काय राहिलेलं आहे, 1 + cos 2x तो लिहिलेला आहे. कॉसचं इंटिग्रेशन जे आहे, कॉसचं इंटिग्रेशन हा साईन आहे, त्यामुळे कॉसचं इंटिग्रेशन साईन लिहिलं. 1चं इंटिग्रेशन किती आहे, 1चं इंटिग्रेशन x आहे, x लिहिला. कॉसचं जरी इंटिग्रेशन साईन असेल, पण आतमध्ये टर्म किती आहे, 2x आहे. x हा एकटा नाही, x हा 2 ला घेऊन आलेला आहे, त्यामुळे याला काय करायचं, डिवाइड बाय 2 करायचं. हे बरेच जण विसरतात इंटिग्रेशन मध्ये, हे डिवाइड करायचं विसरतात. त्यामुळे हे लक्षात ठेवायचं इथं की जर एक्सच्या बाजूला एक्स समजा एकटा असेल तर चांगला आहे, एक्स कुणाला घेऊन आला असेल तर त्याला इथं खाली टाकायचा, डिनॉमिनेटर मध्ये टाकायचं त्याला. तो आणि लिमिट्स ते तर तेच आहेत, लिमिट्स वरचे जे आहेत ते हा π/2 आणि हा 0 आहे. मग π/2 एकदा टाकूया आणि मग 0 एकदा टाकूया. मला वाटतं 0 टाकल्यानंतर एक विचार करा जरा थोडासा, की 0 इथं टाकला, या एक्सच्या ठिकाणी 0 टाकला, आणि या एक्सच्या ठिकाणी 0 टाकल्यावर काय होणार आहे, हे पण 0 येणार आहे. आणि साइन ऑफ 2 × 0, 2 × 0 म्हणजे 20 होत नाही, 2 × 0 इज 0. साइन 0 किती असतो, 0. त्यामुळे हा सगळाच पार्ट 0 येतो. कधी, जर मी 0 टाकलं तर हा सगळाच 0 येणार आहे, जर 0 टाकला तर. म्हणून फक्त आता π/2 तेवढं टाकून बघू आपण.
बाकी काय नाही टाकायचं. मग π/2 टाकून बघूया. खालचा तर 0 येणार आहे गॅरंटी आपल्याला, हा सगळा 0 येणार आहे. मग π/2 टाकूया. π/2 टाकल्यानंतर काय होणार आहे, जिथं जिथं x आहे तिथे तिथं π/2, एक्सच्या ठिकाणी π/2. हा 1/2 हा इथला 2 आहे बरं का, हा 1/2 म्हणजे हा इथला 2 आहे. आणि साइन ऑफ 2x, साइन ऑफ 2 इंटू एक्स ची व्हॅल्यू π/2 ठेवलेली आहे. हा 2 आणि हा 2 काय होतो, कॅन्सल होतो. आणि साइन पाय हा किती असतो, 0 असतो, त्यामुळे तिथं 0 येणार. इथं काय येणार, हा 0 येणार. हा 0 आला म्हणजे हा कम्प्लिटली हा सगळाच्या सगळा 0 गेला. म्हणजे राहतंय का, फक्त π/2 राहतंय. हे तर ऑलरेडी सगळंच 0 आहे, म्हणजे राहतोय काय, नुसता π/2 राहतोय. सो दिस वॉज प्रॉपर्टी नंबर 7 अँड एक्झाम्पल बेस्ड ऑन इट. अच्छा, आवाज येत नाही म्हणून होतं का? आता येतोय ना प्रत्येकाला आवाज? कोणीतरी ऑडिओ चालू करून सांगा मला. ओके, ठीक. आता बघा पुढचं जे आहे, मला वाटतं याच्यातली शेवटची प्रॉपर्टी आहे. आता बऱ्याच प्रॉपर्टी बघत आलेत आपण, त्याच्यामध्ये आता शेवटची प्रॉपर्टी आहे ही. आता ही प्रॉपर्टी काय सांगते, -a पासून a पर्यंत घेतला आणि फंक्शन असेल तर त्या फंक्शनचं मी लिहिणार 2 टाइम्स 0 to a लिहिणार जर फंक्शन इवन असेल, आणि नुसता 0 लिहिणार जर फंक्शन ऑड असेल तर. तर मित्रांनो, इवन फंक्शन आणि ऑड फंक्शन या कन्सेप्ट 11वीला झालेल्या आहेत. कोणाला आठवत आहे का इवन फंक्शन कशाला म्हणतात आणि ऑड फंक्शन कशाला म्हणतात? जर आठवत असेल तर ऑडिओ चालू करून सांगा. इवन फंक्शन कशाला म्हणतात आणि ऑड फंक्शन. हे ऑड नंबर आणि इवन नंबर नाही. इवन नंबर डिवायडेड बाय 2 होते ते इवन नंबर, ज्याला डिवाइड बाय 2 होत नाही ते ऑड नंबर. हे नंबरचा भाग नाही, हे फंक्शन आहे. इवन फंक्शनची डेफिनेशन काय आणि ऑड फंक्शनची डेफिनेशन काय? चॅट बॉक्स मध्ये काही मांडू नका. ज्यांना येतंय त्यांनी नाही का प्रामाणिकपणे ऑनेस्टली नाही का जे असेल ते समोर मांडा. काय चूक बरोबर असेल तर आपण दुरुस्त करूया त्याच्यामध्ये. इवन फंक्शन कशाला म्हणतात आणि ऑड फंक्शन कशाला म्हणतात? आपण नंबर्स माहित आहेत आपल्याला, इवन नंबर्स आणि ऑड नंबर, पण इवन फंक्शन हा कशाला म्हणतो आपण आणि ऑड फंक्शन हे कशाला म्हणतो हे समजून घेण्यासारखं आहे. चला थोडंसं बघूया आपण मग आता इवन फंक्शन आणि ऑड फंक्शन. जरा मला दाखवता आलं तर मी दाखवेन तुम्हाला. एक मिनिट, जस्ट अ सेकंड. Even function f of x is equals to f of x minus x. हा ठीक आहे. आय गेट बॅक टू यू नाव. आता 2 डेफिनेशन देतो. करेक्ट आहे, ह्याने सांगितलं एकाने सांगितलं बरोबर आहे बरं का बऱ्यापैकी. हा जो आहे इवन फंक्शन मध्ये काय होत असतं, एफ ऑफ एक्स जो आहे, एफ ऑफ मायनस एक्स जर घेतला तर तो देखील एफ ऑफ एक्स इतक्याच येतो. म्हणजे इवन फंक्शन काय असतं माहिती का, इवन फंक्शन हे चिन्ह खाऊन टाकताय. निगेटिव्ह चिन्ह जे खाऊन टाकतं त्याला काय म्हणतो आपण, इवन फंक्शन. आणि निगेटिव्ह चिन्ह ज्याला खाता येत नाही त्याला परत एकदा ते बाहेर द्यावं लागतंय. असं जर असेल तर त्याला काय म्हणतो, ऑड फंक्शन असं म्हणतो. म्हणजे निगेटिव्ह चिन्ह याला खाता येत नाही, मग हे बाहेर राहणार आणि मग आतमध्ये मला एफ ऑफ एक्स लिहावं लागणार. असं जर असेल तर त्याला काय म्हणतो आपण, ऑड फंक्शन म्हणतो. मग एखादं एक्झाम्पल सांगता येईल का आपल्याला, इवन फंक्शनचं एक एक्झाम्पल आणि ऑड फंक्शनचं एक एक्झाम्पल? ऑडिओ चालू करून कुणी सांगा मला. इवन फंक्शनचं एक एक्झाम्पल आणि ऑड फंक्शनचं कुठलंही एक एक्झाम्पल सांगा. किंवा मी आता उलट विचारतो तुम्हाला, उलट विचारतो. आता समजा मी एक्स स्क्वेअर म्हणलं, एक्स स्क्वेअर कसा आहे हो, इवन आहे का ऑड आहे? इवन. का बरं, वर 2 लिहिल्यामुळं का? का बरं इवन म्हणायचं याला आपण? कारण की एक्सचा स्क्वेअर घेतला तरी तेवढाच येतो आणि मायनस एक्सचा स्क्वेअर घेतला तरी तो तेवढाच येणार आहे. मायनस एक्सचा स्क्वेअर घेतल्यानंतर काय होणार आहे, एक्स स्क्वेअरच मिळणार आहे. याचाच अर्थ हा जो काय आहे, हा जो फंक्शन स्क्वेअर फंक्शन जो आहे तो काय केला, हा निगेटिव्ह चिन्ह खाऊन टाकला आणि मग परत एकदा मला पॉझिटिव्ह मिळालं. येतंय का लक्षात? जो हा निगेटिव्ह चिन्ह खाऊन टाकतो त्याला काय म्हणतो आपण, इवन फंक्शन.
जो हा निगेटिव्ह चिन्ह खाऊन टाकू शकत नाही त्याला काय म्हणतो आपण ऑड फंक्शन. आता आणखीन एक एक्झाम्पल विचारतो मी तुम्हाला. साइन ऑफ एक्स, मुद्दामून हा घेतलेला आहे साइन ऑफ एक्स, कारण की तुम्ही काय करायला लागला, चालाकी करायला लागला. इथं 2 दिसलं की इवन फंक्शन सर, इथं 3 दिसलं की ऑड फंक्शन सर. हा बरोबर आहे का नाही? हा एक्स क्यूब ऑड फंक्शन आहे, पण या 3 चा ऑड नंबरशी काही संबंध नाही बरं का. आता साइन एक्सच्या बाबतीत सांगा मला, साइन एक्स हे ऑड फंक्शन आहे का इवन फंक्शन आहे? साइन हा कुठला आहे? ऑड फंक्शन आहे. बर, साइन हे ऑड फंक्शन आहे असं म्हणलेलं आहे. कारण की काय होतं बघा बघू, आता जिथं जिथं एक्स आहे तिथं ना मायनस ठेवून बघू आहे. म्हणजे साइनचं काय करतो मी, साइन ऑफ मायनस एक्स करतो मी, साइन ऑफ मायनस एक्स करतो. हा चिन्ह खाऊन टाकतो का बाहेर देतो बघूया. साइन ऑफ मायनस एक्स काय असतो, हा मायनस चिन्ह बाहेर येतो, याचा मायनस चिन्ह बाहेर येऊन याला काय म्हणतो आपण, साइन एक्स म्हणतो. ओके, मग हे साइन एक्स हे जे आहे ते ऑड फंक्शनचं एक्झाम्पल आहे, आणि एक्स स्क्वेअर हे काय आहे ते इवन फंक्शनचं एक्झाम्पल आहे. जर ट्रिग्नोमेट्री मध्ये पाहिजे असेल तर कॉस एक्स हा इवन फंक्शन येणार. कॉस एक्स काय येणार, इवन फंक्शन. तर एक काम करू आपण, आता याचं चित्र बघूया बरं का. मी मुद्दामून तुम्हाला हे सांगतोय कारण की हे थोडंसं इम्पॉर्टंट आहे आणि याच्याने फार लवकर समजते आपल्याला काय करायचं ते. आता मगाशी जसं सांगितलं, पहिल्यांदा मी आता कॉस एक्सचा विचार करतो बरं का. कॉस ऑफ एक्स, कॉस एक्सचा हा ग्राफ आहे. आता इवन फंक्शन असेल तर काय होत असतो बघा, इवन फंक्शनचा असेल तर काय होणार आहे, या हे सगळे एक्स कसे आहेत, पॉझिटिव्ह आहेत, आणि हे सगळे एक्स कसे आहेत, निगेटिव्ह. म्हणजे एक्स ठेवल्यानंतर किंवा मायनस एक्स ठेवल्यानंतर फंक्शन मध्ये काहीच बदल होत नाही बघा. मी काय म्हणतो ते नीट समजून घ्या. किंवा दुसऱ्या सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हा जो काय ग्राफ आहे, हा ग्राफ कसा असणार आहे माहिती का, या वाय ऍक्सिस भोवती सिमेट्रिक असणार आहे. वाय ऍक्सिस भोवती कसा असणार आहे, सिमेट्रिक असणार आहे. म्हणजे मी नाही का समजा त्याला पलटलं पूर्ण ग्राफला वाय ऍक्सिस भोवती, तर हे दिसतंय का प्रत्येकाला, हे बघा हे निळ्या कलर मध्ये व्हायला लागलं ना. असा केला तर तोच मिळतोय आपल्याला, असा केला तर तोच मिळतोय. म्हणजे मी या पूर्ण ग्राफला मी रोटेट केला समजा वाय ऍक्सिस भोवती, तर पुन्हा तोच मिळतोय आपल्याला. तुम्हाला इथं दिसत असेल या वाय ऍक्सिस भोवती इथं देखील जसा आकार इकडे आहे तसाच आकार इकडे पण आहे. म्हणजे सिमेट्रिक अबाउट वाय ऍक्सिस ज्यावेळेस असतो फंक्शन, त्यावेळेस तो काय असतो, इवन फंक्शन असतो. आणखीन एक एक्झाम्पल घ्यायचं तर एक्स स्क्वेअरचं आपण घेऊ शकतो. इथं एक्सचा काय करूया, स्क्वेअर करूया. एक्स स्क्वेअर म्हणजे हा बघा बघू, हा देखील तुम्हाला बघायचं तर हा कसा आहे, जर मी त्याला रोटेट केला वाय ऍक्सिस भोवती, परत एकदा तोच मिळणार आपल्याला. ठीक आहे, म्हणजे हा वाय ऍक्सिस भोवती समान आहे, सिमेट्रिक आहे. असं असेल तर त्याला काय म्हणतो आपण, इवन फंक्शन. ठीक आहे. आणि दुसरा कुठला टाईपचा फंक्शन आहे, ऑड फंक्शन. आता हा काय करावं लागतं, ऑड फंक्शन मध्ये नाही का, याला पूर्णपणे 180चं रोटेशन घ्यावं लागतं याला. मग फंक्शन बदलला का नाही, आधी असा यू होता, आता असा यू झाला. म्हणजे हे ऑड आहे का, तर ऑड नाही. पण ऑड फंक्शन एखादं घेतलं आपण तर हे जरी बदललं आपण, याला रोटेट केलं 180 न, तरी सुद्धा सेम दिसणार आपल्याला. एक दाखवायला बघा, इथं एक्स क्यूब घालतो मी, एक्स क्यूब घालतो. एक्स क्यूब जे फंक्शन आहे, हा एक्स क्यूब फंक्शन आहे आपला. एक्स क्यूब फंक्शन मी त्याला जर रोटेट केला 180 डिग्रीनं, परत एकदा जाऊन तिथंच बसतो बरोबर त्यांनी. म्हणजे हा फंक्शन कसा असतो, ओरिजिन भोवती काय असतो, सिमेट्रिक असतो. ओरिजिन पासून या बाजूला आणि या बाजूला सेम असतं ते. येतंय लक्षात प्रत्येकाला असं वाटतंय मला. तेच मी समजा आता साइन एक्स, साइन एक्सला देखील ऑड म्हणलात तुम्ही, बरोबर आहे ना. साइन ऑफ एक्स हे साइन एक्सचं फंक्शन आहे. आता हे सिमेट्रिक आहे का हो, इकडं जसं आहे तसंच इकडं आहे का, नाही येतो. त्यामुळे हा कसा आहे, इवन फंक्शन नाही, तो कसा आहे, ऑड फंक्शन आहे. मग ऑड फंक्शनचं काय होणार आहे, हे अशा पद्धतीने होणार आहे. बघा बघू, 180चं पूर्णपणे रोटेशन घेतलं की मग तो बरोबर एकमेकांमध्ये फिट्ट बसतो.
हा, रोटेट द फंक्शन 180 डिग्री काउंटर क्लॉकवाईज अबाउट द ओरिजिन. ओरिजिन भोवती मी फिरवायला लागलो त्याला. ओरिजिन हा आपला ओरिजिन आहे, ओरिजिनच्या भोवती मी त्याला फिरवायला लागलो तर तो काय सेम बसतोय परत एकदा. असं जे फंक्शन आहे त्याला काय म्हणतो आपण, ऑड फंक्शन. नुसत्या चित्रावरून आपल्याला फंक्शन सांगता आलं पाहिजे की इवन आहे की ऑड आहे. मग सिमेट्रिक अबाउट वाय ऍक्सिस असेल तर त्याला काय म्हणणार आपण, सिमेट्रिक अबाउट वाय ऍक्सिस असेल तर त्याला काय म्हणणार, ऑडिओ चालू करून सांगू शकता. इवन फंक्शन. इवन फंक्शन. आणि ओरिजिन Even भोवती, function. हा, आणि ओरिजिन भोवती Odd. फिरवल्यानंतर ऑड येणार. बरोबर आहे. मग आता ही जी प्रॉपर्टी आहे याच्यामधली, ही प्रॉपर्टी लगेचच समजून घेऊया. तर हा जर घेतला आपण, म्हणजे हा -a to a जो आहे, आता एक इवन आणि एक ऑड एका झटक्यामध्ये आपल्याला समजायला पाहिजे या पद्धतीने सांगणार आहे मी तुम्हाला. प्रत्येकाला समजून आलंच पाहिजे हे. हा -a to a म्हणजे मी जे काय लिमिट्स लिहिणार आहे, एकदा मायनस मध्ये घेणार आहे, एकदा प्लस मध्ये घेणार आहे. -2 to 2 घेतो मी. आणि आतमध्ये काय लिहायचं मला, एफ ऑफ एक्स हा कसा असला पाहिजे माझा, इवन जर असेल, इवन जर असेल, हा इवन जर असेल, इवन म्हणजे कोण घेऊ तर कॉस एक्स घेऊ, नाही कॉस एक्स नको, एक्स स्क्वेअर घेतो. कॉस एक्सने तुम्हाला कन्फ्युजन होईल म्हणून बरं का, माझं काही नाही त्याच्यामध्ये. एक्स स्क्वेअर घेतो, हा एक्स स्क्वेअर घेतो आणि लिमिट्स त्याचे -2 to 2 देतो. आणि ऑड असेल, ऑड असेल तर एक्स क्यूब घेतो आणि त्याचे लिमिट्स -2 पासून 2 पर्यंत देतो. दोन्ही केसमध्ये तुम्ही उत्तर बघा. इथं उत्तर काय यायला पाहिजे आणि इथं उत्तर काय यायला पाहिजे ते बघा. इथं उत्तर आपलं काय यायला पाहिजे, हा ऑड फंक्शन असल्यामुळे काय यायला पाहिजे, इथं 0 मिळायला पाहिजे मला. इथं काय मिळायला पाहिजे, 0. तर सुरुवात करूया ऑड फंक्शनने. वेळ कमी आहे, नीट लक्ष द्या जरा. ऑड फंक्शनने सुरुवात करतो. एक्स क्यूब, एक्स क्यूब मला फंक्शन काय चूज करायचं आहे, एक्स क्यूब घेणार आहे मी. इथं एक्सचा क्यूब घेणार आहे. क्यूब घेणार आहे, ठीक आहे. हा एक्स क्यूब घेतलेला आहे मी. एक्स क्यूब मध्ये पण काय पुढं त्याचे लिमिट्स घेणार आहे मी. हे ए किती घेऊ दे, मी म्हटलेलं आहे ए टू बी जे घ्यायचं आहे मला -2 पासून +2 पर्यंत घ्यायचं आहे. आणि मग त्याचं इंटिग्रेशन बघा. हा जो आहे -2 पासून +2 पर्यंत घेतल्यानंतर याचं उत्तर काय आलेलं आहे, 0 आलेलं आहे. कारण काय होतं माहिती का, आता हा फंक्शन जो आहे या बाजूला जसा आहे तसाच तो याच्या खाली आहे. आणि ज्यावेळेस एक्स अक्षाच्या खाली, म्हणजे हा आपला एक्स ऍक्सिस आहे, एक्स ऍक्सिसच्या खाली जर आपल्याला एरिया होत असेल तर एरिया खरं तर हा सेम एरिया आहे. इथं जेवढा एरिया आहे तेवढाच इथं पण आहे एरिया. पण हा एरिया काय होणार, निगेटिव्ह होणार. हा समजा 5 असेल, हा खरं तर किती एरिया, नुसताच एवढा घातला तर 4 आहे बरं काय. हा एरिया किती आहे, 4 आहे. आणि हा एरिया जर शून्यापासून एवढाच कन्सिडर केला तर हा किती आहे, -4 आहे. त्यामुळं -4 आणि +4 दोन्ही मिळून काय होतं, इथं 0 मध्ये होऊन जाते त्याचा. पण याच्याच ऐवजी आता हे ऑड फंक्शनच्या बाबतीत झालं, हा खालचा एरिया येतो आणि हा वरचा एरिया येतो, दोन्ही मिळून काय मिळतात आपल्याला, 0 मिळतात. याच्याच ऐवजी मी या फंक्शनला इवन असलेला फंक्शन घेतो. हा जो फंक्शन आहे इवन फंक्शन घेतो, तो म्हणजे कुठला, एक्स स्क्वेअर घ्यायचं ठरवलं होतं आपण. तर ते काय मिळतंय बघा आपल्याला. एक्स स्क्वेअर जर घेतला तर मला काय मिळतो, हा -2 पासून 2 पर्यंतच आहे. हा काय आहे, एक्स स्क्वेअर आहे ना, येस, -2 पासून 2 पर्यंत आहे. तर हा काय मिळतो, 5.33 मिळतोय. हा 5.33 काय बघा बघू, हा एक्झॅक्टली किती मिळतो. खरं तर ह्याच्या डबल मिळतो का नाही बघा. हा 0 पासून जेवढा मिळणार आहे आपल्याला, हा 0 आहे, 2.67, त्याच्या एक्झॅक्टली डबल मिळणार आपल्याला. त्याच्या एक्झॅक्टली डबल मिळणार, कारण की ह्या एरियाची आणि ह्या एरियाची काय होणार, बेरीज होणार. मग त्यांचं म्हणणं हेच आहे की जर -2 to 2 असेल तर तुम्ही काढताना फक्त काय करा म्हणलंय त्यांनी, -2 to 2 इंटिग्रेशन घेण्याच्या ऐवजी हा जर फंक्शन इवन असेल, इवन म्हणजे सिमेट्रिक अबाउट वाय ऍक्सिस असेल, तर -2 to 2 करायचं असेल तर तुम्ही फक्त 0 to 2च करा आणि मग त्याची दुप्पट घ्या. 0 to 2च करा आणि मग त्याची दुप्पट घ्या. हे त्या प्रॉपर्टीमध्ये दिलेलं आहे. दिस इज व्हॉट द प्रॉपर्टी इज. हा -2 to 2 असेल किंवा -a to a असेल
तर करताना तुम्ही 0 to a च करा आणि मग त्याची काय करा, दुप्पट घ्या, त्याची काय करा, दुप्पट घ्या. मात्र ऑड फंक्शनच्या बाबतीत काय होणार आहे, तो जेवढा इकडच्या एक्स ऍक्सिसच्या वर असणार आहे तेवढाच कुठं असणार आहे, खाली असणार आहे. आणि दोन्ही एरियाची बेरीज केल्यावर काय होणार आहे, आपल्याला ते 0 मिळणार आहे. कारण की एक्स ऍक्सिसच्या वरचा एरिया हा पॉझिटिव्ह असतो, एक्स ऍक्सिसच्या खालचा एरिया हा निगेटिव्ह कन्सिडर केला जातो. त्यामुळे दोन्ही एरिया एकमेकांना कॅन्सल करतात आणि मग तिथं काय येतो, 0 येतो. मला वाटतं इव्हन फंक्शन आणि ऑड फंक्शन म्हणजे काय आणि त्यांच्या बाबतीत असलेली ही प्रॉपर्टी, इंटिग्रेशनची प्रॉपर्टी प्रत्येकाला लक्षात आली असेल. आता या प्रॉपर्टीचं प्रूफ मात्र आपण नेक्स्ट टाइम बघू.